आज आजोबांना गोष्ट सांगायला थोडा उशीर झाला. रात्रीच्या वेळी कोकणातले ते घर सुन्न होऊन गेलेलं. गेल्या भागात आपण स्वामी भक्तीचा मार्ग पाहिला. आज आपण अशा एका भक्ताची गोष्ट पाहणार आहोत ज्याने लोकनिंदा सोसली, दारिद्र्य भोगलं, पण स्वामींचा पाय सोडला नाही. मंगळवेढ्याच्या अरण्यात घडलेली ही अद्भुत लीला आजोबा सांगणार आहेत. अध्याय 15. आजोबा, स्वामी अक्कलकोटला येण्यापूर्वी मंगळवेढ्यात होते ना? तिथे लोक त्यांना वेडा का म्हणायचे? श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15. बाळा, देव जेव्हा साध्या माणसासारखा वागतो तेव्हा जगाला तो वेडाच वाटतो. स्वामी तिथे कुणाशी बोलायचे नाहीत, रानावनात फिरायचे. पण त्याच मंगळवेढ्यात बसप्पा तेली नावाचा एक गरीब माणूस राहायचा. बिचाऱ्याच्या घरी 18 विश्वे दारिद्र्य, पोटाला भाकरी मिळायची भ्रांत होती. एकदा तो जंगलात फिरत असताना त्याला स्वामींचे दर्शन झाले. स्वामी चक्क काट्यांच्या अंथरुणावर कंटक शय्येवर झोपले होते. काट्यांवर त्यांना टोचलं नाही का? नाही बाळा, जो स्वतः सृष्टीचा नियंता आहे त्याला काटे काय टोचणार. बसप्पाने ते पाहिलं आणि त्याला समजलं की हे साक्षात ईश्वराचे रूप आहे. तो स्वामींचा भक्त झाला. लोक त्याला हसू लागले, वेड्याच्या नादी लागला म्हणून चिडवू लागले. अगदी त्याच्या बायकोनेही त्याला खूप बोल सुनावले. पण बसप्पाचे चित्त फक्त स्वामींच्या चरणी जडले होते. बाळा, मग एके रात्री स्वामींची लीला सुरू झाली. मध्यरात्रीच्या वेळी स्वामी घोर अरण्यात चालू लागले. मागे मागे बसप्पा, काळोख इतका की हातचे बोट दिसत नव्हते. हिंस्त्र श्वापदे उरडत होती. अचानक स्वामी थांबले आणि संपूर्ण जंगल प्रकाशाने उजळून निघालं. पण तो प्रकाश दिव्यांचा नव्हता, तर हजारो विषारी सर्पांचा होता. सगळीकडे सर्पच सर्प, झाडावर, जमिनीवर, सगळीकडे. बसप्पा घाबरला, पण स्वामी धीर देत म्हणाले, भिऊ नकोस बसप्पा, तुला हवं तितकं घे, तुझं दैव उदयले आहे. बसप्पाने थरथरत्या हाताने आपलं उपरणं एका सर्पावर टाकलं आणि त्याला गुंडाळून घेतलं. बघता बघता ते सगळे सर्प आणि तो प्रकाश गायब झाला. मग त्या सर्पाचं काय झालं? त्याने बसप्पाला चावा नाही घेतला? हेच तर नवल आहे बाळा. स्वामींसोबत बसप्पा एका मंदिरात आला. जेव्हा त्याने आपलं उपरणं सोडून पाहिलं तेव्हा त्यात सर्प नव्हता, तर शुद्ध सोन्याची लगड होती. स्वामींच्या एका कृपेने बसप्पाचं दारिद्र्य कायमचं नष्ट झालं. स्वामी म्हणाले, जा बसप्पा, आता सुखाने संसार कर आणि आपली मुलं बाळं सांभाळ. स्वामींची भक्ती केल्यावर माणसाच्या आयुष्यातलं दैन्य कसं संपतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. वा आजोबा, म्हणजे जो स्वामींच्या मागे धावतो त्याच्या मागे लक्ष्मी स्वतः चालत येते तर? अगदी बरोबर बाळा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जो जप करतो त्यांना कशाचीही कमतरता भासत नाही. आता पुढच्या भागात आपण अशा भक्ताची गोष्ट पाहणार आहोत ज्याला स्वामींनी स्वतः आपला पुत्र मानलं. ती गोष्ट आहे स्वामी सुतांची. सर्पाचे सोने करणाऱ्या स्वामींच्या लीला अगाध आहेत. बसप्पाचा उद्धार झाला, पण आता स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करणाऱ्या स्वामी सुतांचा प्रवास कसा सुरू झाला? उद्या पाहूया भाग 6. स्वामी सुतांचे आगमन आणि वैराग्याची गाथा. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.